आज आपण बनवणार आहोत खमंग, टेस्टी, मऊ अशी गोल भजी, जी पाहताच तोंडाला पाणी सुटेल. ही खाल्ल्यावर पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही. चहासोबत तर खाण्यासाठी ही एकदम परफेक्ट आहेत. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. गोल भजी बनवायला स्टार्ट करूया. या ठिकाणी 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी बारीक चिरलेला कांदा देखील घेतलेला आहे. गोल भज्यामध्ये बेसनाचं आणि कांद्याचं प्रमाण सेमच असतं. भरपूर प्रमाणात मी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून देखील घेतलेली आहे. 1 छोटा चमचा मी ओवा टाकलेला आहे आणि 1 छोटा चमचा मी जिरे देखील टाकलेला आहे. 1 चिमूटभर मी या ठिकाणी हळद वापरलेली आहे आणि अर्धा चमचा मी मिरची पावडर वापरलेली आहे. मिरची पावडरचं प्रमाण टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि 2 चिमूटभर मी या ठिकाणी खायचा सोडा देखील वापरलेला आहे. हे सर्व साहित्य याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण याला एकदा चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेणार आहोत. हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे. हे मिश्रण आहे ना, हे जास्त पातळ नसतं, हे पीठ घट्टसरच असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकताना 1-2 चमचे असंच ऍड करत जावा. या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करू शकता. गोल भज्याचं पीठ असतं ना, ते घट्टसरच असतं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी हे घट्टसर पीठ ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनेच तुम्हाला देखील हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ छानपैकी मिक्स करून झालेलं आहे, तर भजी बनवायला आपण स्टार्ट करूया. भजी बनवण्यासाठी गॅसवर मी 1 कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये गरजेपुरतं तेल देखील मी टाकलेले आहे. आता तेल तापलंय की नाही हे चेक करण्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 छोटासा पिठाचा कण टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता की तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. तेल चांगलं तापलं का मग गॅसची फ्लेम मीडियम केली मी आणि मग एक करून असं 5 बोटांनी त्याच्यामध्ये भजी सोडलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला 5 बोटांनी याच्यामध्ये भजी सोडायची आहे. एकदम बाजारातल्यासारखा तर आपल्याला गोल परफेक्ट आकार देता येणार नाही, पण जसे बनतील त्या पद्धतीने मी गोल भजी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भज्यांना तेलामध्ये ना असं उलटण्याच्या मदतीने हलवत राहायचं, म्हणजे आपली जी भजी आहेत ना ती सगळ्या बाजूने छानपैकी भाजली जातील. प्रवास करताना ना आम्ही कधी गावाला किंवा बाहेर चाललेलो असलो ना, तर आई काय करायची आमची, सोबत चपाती, भाजी, भाकरी तर घ्यायची, पण आम्ही ना एखादं चांगलं ठिकाण बघून ना अशी गोल भजी घ्यायची. ही गोल भजी ना भाकरी सोबत आणि चपाती सोबत ना खूपच टेस्टी लागायची. ही मज्जाच काहीतरी वेगळी असायची. अशी गोल भजी तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खाल्ली आहेत का प्रवासामध्ये? जर खाल्ली असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर या भज्यांना ना मीडियम फ्लेमवर आपल्याला तळायचं आहे, म्हणजे ही भजी आतमधून कच्ची राहणार नाहीत. आता तुम्ही बघू शकता की भज्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. भजी देखील आपली आतमधून पण छान तळली गेलेली आहे. तर चला हिला एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि बाकीची जी भजी आहेत ना ती देखील भजी आपल्याला सेम याच पद्धतीने तळायची आहे. ही जी भजी आहेत ना ही सॉफ्टच असतात खायला. अशी बाकीची भजी कसे क्रिस्पी कुरकुरीत असं लागतात, तशी ही भजी मऊसूदच असतात. आता या भज्यांना आपण आपल्याला सेम त्याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये भजी बनवायची असेल ना, तर जे मी ह्या व्हिडिओमध्ये प्रमाण सांगितलेलं आहे ना त्याच्या दुप्पट प्रमाण घ्या, म्हणजे तुमची भजी जास्त प्रमाणात बनतील. तर अशा पद्धतीने ही देखील भजी आपली चांगली तळून झालेली आहेत. भजी नाही मीडियम टू लो फ्लेमवरच तळायची, म्हणजे आतमधून देखील छान तळली जातात, कच्ची राहत नाही. तुम्ही बघू शकता की भज्यांना तेल वगैरे अजिबात राहिलेले नाही. ही भजी टेस्टला देखील ना खूप खूप छान लागतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही डाऊट असेल ना तो देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.